नमस्कार, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज मला रिटर्न एकदा एक व्हॉट्सअपला मेसेज आला आणि व्हिडिओ आला आणि फोटो पण आला. पहिला तर हा फोटो बघून घ्या. बघितला फोटोमध्ये सापाची साईज जरा मोठी वाटते, त्यामुळं तो फुरस्या की मांजऱ्या ह्याच्यामध्ये मी स्वतः कन्फ्यूज होतो. मग त्यांना म्हटलं एक व्हिडिओ काढा आणि व्हिडिओ मला सेंड करा. तर व्हिडिओ त्यांनी मला सेंड केला. तर व्हिडिओ पहिला बघा, तुम्ही व्हिडिओ बी बघून घ्या. तर बघितला तर तो विषारी जातीचा फुरस्या जातीचा साप आहे. खूप विषारी साप आहे तो. आणि त्याला इंग्लिशमध्ये सॉस्केल वायफर म्हणतात. तो 1 ते 1.5 फुटापर्यंत वाढतो, जास्तीत जास्त 1 ते फूट. जेव्हा तो ॲग्रेसिव्ह असतो, बाईट करण्यामध्ये सगळ्यात फास्ट साप आहे तो फुरस्या. बाईट करण्यामध्ये म्हणजे असं बघूच तर बाईट करतो तो साप. आणि प्लस म्हणजे तो गरम तवा कसा असतो, असं शरीर घासतो. तुम्हाला फोटो ह्या साईडला बघा दाखवला आहे, फोटो दिसते बघतोय तसंच तव्याला तवा तो घासतो. हा झाला फुरस्या. सापाची माहिती असल्याशिवाय तुम्ही त्यांना हात लावू नका, अन्यथा तुमच्यासोबत काही घडू शकतं. ओके, आता फुरस्या झाला. आता मांजऱ्या बघा. मांजऱ्या जास्त एवढा जास्त मोठा होतो. आणि मांजऱ्या हा त्याच्या डोक्यावर वाय असा इथं माथ्यावर वाय आकार बनलेला असतो. फुरस्याच्या एक्स असतो, मांजऱ्याच्या वाय आकार असतो. आणि त्याच्या दोन्ही डोळ्याच्या मध्ये एक आडवी रेष आहे. रेष दिसेल तुम्हाला, रेष बी दाखवतो. त्याच्या दोन्ही डोळ्याच्या मध्ये आडवी रेष आहे. तो बिनविषारी साप. बिनविषारी म्हणजे बिनविषारी नाही आहे, तो बी निमविषारी म्हणजे कमी प्रमाणात विष असतं त्याच्यामध्ये. पण तो बी लहान मुलाला बाईट झाल्या तर टायमाला इलाज नाही झाला तर तो एक्सपायर होऊ शकतो. हा झाला मांजऱ्या. पण काही लोक काय करतात, गैरसमजामुळं मांजऱ्या म्हणून फुरस्या पकडतात, फुरस्या म्हणून मांजऱ्या पकडतात. असा गैरसमजामुळं तो बाईट होतो. आणि तुम्हाला त्याच्यातली पूर्ण माहिती सांगतो की फुरस्या कसा ओळखायचा आणि मांजऱ्या कसा ओळखायचा, हे तुम्ही बघितलेलं आहे. तर हा आहे दोघांमधला फरक. व्हिडिओ आवडलास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार. जय महाराष्ट्र.